षटकांचा खेळवला जाईल। नक्कीच सामन्याला सुरुवात होते। पंच इशारा करताना हनुमान नाईक एक चांगले पंच कलवे गावातील आणि तसेच लेख पंच बंटी दादा जोहे गावातील पंचांचा इशारा इथे आम्हाला येतोय आणि नक्कीच सामन्याला सुरुवात। गोलंदाज सूरज पहिला चेंडू इशारा अंपायरचा की मला देखील गरुडासारखे पंख आहेत। हा स्क्वेअर अतिरिक्त श्री गणेश होतोय। एका धावेने संघाचा पाहिलं गेलं तर धाव लागली एक। नक्कीच सुरेख फटका सजवलाय चेंडू वन बाउंस फॉर डीजे। प्रसारण करताना दिसतात। नक्कीच त्यापूर्वी ह्या चेंडूवरती एक धाव आणि धाव संख्या म्हटल्यानंतर पुढे सरसा होते संघाची धाव संख्या 10। सुंदर फटका सजवला पॉइंटच्या दिशेने चेंडू आर पार सीमा पार पतंजली रामदेव बाबा षटकार बिग हिट ठोक।
मध्ये छकड्यांच्या शर्यती बादल नावासारखा बकासूर तर स्वप्नील पाटील मथुर नक्कीच समोरच्या कक्षाकडे येताना दोन्ही पण एकदम मजबूत स्थितीत त्यांची देखील मॅच बघण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उपस्थित राहतील. संडे लॉस असणार आहे त्यांचा. तत्पूर्वी षटक क्रमांक 2 घेऊन येतोय स्वराज. फलंदाजी मार्फर स्ट्राइक वरती असणार आहे बाबल्या. पहिला चेंडू क्लोअर गतीचा बाबल्या काही समजू शकला नाही. त्यापूर्वी निधाव चेंडूची शांतता नक्कीच आपल्या संघाला कमबॅक करून देईल असं वाटतोय. वैयक्तिक स्वतः गोलंदाजाला डावखोरे हाताचा गोलंदाज कित्येक अशी मैदानावरची चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजानं आणि आपल्या संघाला विन करून दिलंय. स्वराज तो बाबल्या. अटेंड करण्याच्या नादात इथे परत एकदा बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आणि नक्कीच बाबल्या मात्र या डावखुऱ्या गोलंदाजाला समजू शकत नाही. त्याचपूर्वी स्थिरवलेली धावसंख्या 18. पहिलं षटक फेकलं होतं आणि पहिल्या षटका मागील 18 धावसंख्या आल्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकाचं 2 चेंडू निर्धाव. यावेळेस मात्र चुकीला माफी नाही. क्षेत्ररक्षक खाली. इथे मात्र पहिला आदरा पहिला झटका पहिला मुतखडा बाहेर. प्रेमाचं सॉंग आणि हल्लीच्या काळात सर्व पोरे डिंगडॉंग. आता कसले तरी डे चालू आहेत आम्हाला माहित नाही. आमचं डे संपलेत. 2-2 पोरं झाली आणि लग्नाचं वय देखील निघून गेलंय काही लोकांचं. तरी पोर भेटत नाही. बोरा रास पिकतात. त्यापूर्वी नवीन फलंदाज येतोय अनिकेत. षटक क्रमांक 2 स्वराज फेकताना आणि इथे बॅक टू बॅक दुसरा विकेट. डीजे मास्टर संधी असेल. संकल्प नक्कीच विशाल स्पोर्ट चे मालक विशाल पेरवी यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी स्वतः आनंद नाईक तसेच आयोजकांच्या वतीनं त्यांचे सहर्ष स्वागत. नक्कीच ऑफर चालू आहेत. स्पोर्ट जर्सीज शूज नक्कीच त्यांच्या मार्फत सध्याच्या घडीला नक्कीच ऑफर चालू असेल. एकदा त्यांना भेट द्या आणि या ऑफरचा आनंद घ्या. त्याचपूर्वी नवीन फलंदाज येतोय संकल्प.
सुरेख फटका, फटका सजवलाय क्षेत्ररक्षक खाली. एक धाव तर पूर्ण निश्चितच पाहिलं गेलं तर एकच धाव. चांगला थ्रो म्हणावं लागेल, चांगली फिल्डिंग म्हणावं लागेल. कमबॅक करतोय जाणता राजा दादर संघ. एक स्माईल गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती की आपण चांगली गोलंदाजी फेकली. आणि खरोखरच एक विनंती असेल याच्यानंतर जो होणारा सामना सापोली विपक्ष रावे, दोन्ही पण संघांना विनंती असेल की आपण टच बॉक्स मध्ये येऊन इथे नाणेफेकी करायची आहे. चांगला सन्मान. एक धाव तर पूर्ण केली गेली. दुसरी धावचा प्रयत्न होतो की काय, परंतु इथे मात्र एकच धाव. आणि इथे मात्र खतरनाक षटक फेकलंय स्वराज्यानं. वैयक्तिक 2 विकेट मिळवत फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या. अतिशय महत्वपूर्ण गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. पाहायला गेलं तर पहिल्या षटकामागील 18 धावसंख्या उभारल्या होत्या तांबडशेत संघानं. आणि इथे मात्र हवी पडलाय जाणता राजा ब संघ. फक्त आणि फक्त 2च धावसंख्या दिल्या. त्याचपूर्वी संघाच्या धावसंख्या पाहायला गेल्या तर धावफलकावर लागल्या गेल्या 2 बाद 20. येणारे शेवटचे 6 चेंडू सामना करेल तांबडशेतच्या वतीने फलंदाज साहिल. जे काही करायचं असेल ते साहिललाच करावं लागेल. जे काही मोठे फटके मारायचे असतील ते नक्कीच साहिलला मारावे लागतील. षटक क्रमांक 3 आणि वैयक्तिक स्वतःच पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज नितेश. फुलटॉस चेंडू ग्लास केलाय. चेंडू आर पार सीमा पार. पतंजली रामदेव बाबा षटकार डीजे यो गावठी आहे. गावठी बैल गावठी आहे. स्वप्नील पाटील आयोजकांची आम्हाला विनंती होती की हा डायलॉग झालाच पाहिजे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही देखील गप्प बसणार आहे. आम्हाला देखील ताकद आलेली आहे. चायनीजचा वास आणि परत एकदा सहवास. ठोक 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 डीजे ठोक.
सुरेख चेंडू कमबॅक करतोय परंतु क्षेत्ररक्षक साथ देत नाही. त्यापूर्वी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट करतोय. दोन धावा कंप्लीट करतोय साहिल. नक्कीच शेवटचा चेंडू शेवटचा षटक असणार आहे आणि त्यापूर्वी संघाची धावसंख्या 41. चला याच्या नंतरचा जो होणारा सामना आहे सापोली विपक्ष रावे. सुरेख फटका या ओव्हर मधला हा चौथा षटकार. बिग 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 हे डीजे. बिग 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 हे डीजे. एक काल होता त्या कालात आम्ही सन आयलाय गो नारली पुनवीचा हा गाणं ऐकत होतो आणि एक व्यक्ती होता त्याला चिडवत होतो. सुरेख चेंडू कमबॅक आणि डिक्लेअर झोन मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव. काम काढून फलंदाज आपल्या तंबूत परतलाय. नक्कीच वैयक्तिक नक्कीच वैयक्तिक 42 धावसंख्या उभारत हा फलंदाज आपल्या तंबूत परतलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 54 जिंकण्यासाठी 55 धावांचं आव्हान दिलंय. पाहिलं गेलं तर पहिलं षटक 18 धावांचं आलं होतं. त्याच नंतर स्वराज यानं फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीत ठेवलं होतं. त्याच नंतर शेवटच्या षटकामागील 34 धावा ठोकल्या साहिल नावाच्या फलंदाजानं आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीत ठेवलंय. ओव्हर टू परमेश पाटील. टॉच का बॉस रावा विपक्ष सापोली. तर नक्कीच सोनगाव गावाच्या बुलंद आवाज परमेश पाटील यांना विनंती असेल की आपण समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. तुमचा देखील आवाज खूप मोठा आहे या मंचावरती. नक्कीच विनंती असेल की आपण याच्यानंतर समालोचन करायचं आहे. धन्यवाद.
पहा जे प्रेक्षक नारळाच्या झाडाखाली बसलेत पहा तिथून आपण जागा खाली करायची आहे पहा नाहीतर आमचे आयोजक येतील आम्ही तुम्हाला विनंती करतोय झाडाखाली जे प्रेक्षक बसलेत त्याचप्रमाणे बॅनरला जे टेकून प्रेक्षक बसलेत पहा बॅनरला जे टेकून प्रेक्षक बसलेत नारळाच्या झाडाखाली जे प्रेक्षक चला जागा खाली करा आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतो पहा अन्यथा आमचे आयोजक तिकडे येतील मॅच कडे जाऊया दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहतोय जाणता राजा दादर बीच्या अगेन्स्ट टीम गावदेवी तांबडशेत असा हा सामना आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये धुवाधार फलंदाजी खरं तर स्वप्नील तो डायलॉग आठवला ज्या शेतामध्ये भात पिकत नाही त्या शेतामध्ये मळणी खतरनाक फलंदाजी खरं तर तांबडशेत संघाकडून आपण पाहिली पहिला चेंडू पासून आक्रमण करावं लागेल दादर संघाला चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय डाऊन बॉल क्षेत्ररक्षक पाहिला आपण परंतु कॅच ड्रॉप भरपूर अवधी होता क्षेत्ररक्षकाकडे कॅच ड्रॉप पहिल्या चेंडूवरती 2 रन्स जरूर मिळतील टीम जाणता राजा बी संघाला 55 धावसंख्येचं लक्ष्य 18 चेंडू आणि 55चं टार्गेट बिग टार्गेट अगदी पहिल्या चेंडू पासून आक्रमक फलंदाजी करावी लागेल तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये काही चेंडूंवरती पाहिला देखील जिकडे पहिल्या चेंडूला देखील लॉफ करायचं होतं सेकंड बॉलवर देखील ताकदीचा वापर अगदी तलवारीप्रमाणे बॅट फिरवली बॅट आणि बॉलचं योग्य कनेक्शन होत नाहीये सिंगल रन्स मिळेल सिंगल डबल्सला ह्या इनिंग मध्ये महत्व राहणार नाहीये पहिल्या मॅच मध्ये एनडी भाईने कमालीची फलंदाजी केली तब्बल 41 रन्स त्याच्या बॅट मधून आपण पाहिला ह्या मॅच मध्ये तशा प्रकारची इनिंग पाहायला मिळेल का परंतु पहिला सामना 5 षटकांचा होता हा सामना फक्त 3 षटकांचा आहे लॉफ केलाय फटका हवेत जरूर फसलाय डाऊन बॉल फिल्डर पकडलाय झेल एनडी भाईचा संपलाय खेळ मध्ये षटकार संख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम जाणता राजा बी संघाची धावसंख्या 9 शॉर्ट पिच चेंडू अधिक बाउन्स झाला स्क्वेअर लेग पंचांकडून जरूर निर्णय येतो इट्स अ वाईड बॉल अगदी योग्य निर्णय अनप्लेएबल डिलिव्हरी ज्याला म्हणतात अधिक बाउन्स झाला डोक्याच्या वरतून चेंडू निघून गेला वाईडचा इशारा जरूर आलाय 1 बाउन्स चा देखील कदाचित इशारा पंचांनी दिला असेल हे जे काही रूल्स आहेत क्रिकेट मधले बेसिक नियम या ठिकाणी जरूर आपण पाहतोय वाईटच्या मदतीने दुहेरी अंकावरती दादर संघाला आपण पाहतोय 10 रन्स लॉस ऑफ 1 विकेट आउटसाइड ऑफ स्टंप चांगला चेंडू होता अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून थोडा दूर ठेवला चेंडूला तदनंतर आलेला हा निर्धाव चेंडू
हितेश के हिटर्स आयोजित हितेश स्मृती चषक 2025 ची ही स्पर्धा आपण पाहतोय। बरेचसे आमचे दाता ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलं त्यांचे बॅनर्स मैदानाच्या अवतीभोवती आपण पाहतोय। हवेत चेंडू आहे, आणखी एक विकेट त्या ठिकाणी जरूर मिळेल टीम गावदेवी तांबडशेत संघाला। Back to the pavilion.
6 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 17 धावा धावफलकावरती जर आपण पाहतोय बॅटची एज त्या ठिकाणी बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. रन्स मिळेल एक सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 18. सिंगल डब्बसने काही परिणाम पडणार नाही या मॅच वरती. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल फलंदाजांना. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न तर जरूर सुरू आहेत. एक षटकार या ओव्हरमध्ये आपण जरूर पाहिला फलंदाज साहिलच्या बॅटमधून. पण मयूर ठाकूरला आता आक्रमक व्हावं लागेल. मयूर ठाकूर टीम जाणता राजा दादर संघाचा पहिलं प्रमुख अस्त्र. लेफ्ट हँडेड बॅट्समन बादल म्हात्रेच्या सोबत सलामवीर म्हणून खरं तर या खेळाडूला आपण पाहिलं. परंतु एखाद्या खेळाडूचा जेव्हा कॉन्फिडन्स कमी होतो ना तेव्हा त्याचा आपोआप खेळ देखील कमी होतो. कॉन्फिडन्स दाखवावा लागेल. ऑफ स्टिकच्या बाहेर वाईटचा इशारा आला. एक्स्ट्रा एक सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. पहा हा सामना खरं तर ही परिस्थिती तुम्हाला हिरो होण्याची आहे. जर का या ठिकाणी सामना जिंकवलात कॉन्फिडन्स वापस येईल, तो फॉर्म वापस येईल आणि एक वेगळा आत्मविश्वास खेळाडूला मिळेल. चांगला चेंडू यॉर्क केला. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राइक रुटत करत असताना सिंगल रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या पाहायला मिळेल 20. 20 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो. अद्याप विजयासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता असतील. या षटकातील चेंडू बाकी आहेत 1. 13 चेंडू आणि 35 समीकरण क्षमा असावी. 7 चेंडू आणि 33 समीकरण. 3 षटकांचा सामना आहे. चांगला फटका तिकडे खेळाडू डीप मध्ये आहे. त्याच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा हा चौकार. अजित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण विशेष अतिथी सन्मान घेऊया. सन्माननीय सुधीर दादा ची उपस्थिती आपण पाहतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता असेल. 24 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. सन्माननीय सुधीर म्हात्रे साहेबांची उपस्थिती मंचकावरती आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अतिथी सन्मान सोहळ्याकडे बोलतोय. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय सुधीर म्हात्रे साहेब आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. वस्त्र अलंकार आणि सन्मान चिन्ह देऊन खरं तर आपण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतोय. चला मॅचला सुरुवात करा. 6 चेंडू आणि 31 धाव संख्येची आवश्यकता. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. गोलंदाज साहिल 11 चेंडू 42 धावांची धुवाधार फलंदाजी. 3 षटकांमध्ये 55 मोठं टार्गेट. फुलटॉस चेंडू जरूर आहे. पंचांकडून निर्णय जरूर आला. इस भीमर कॉल. नो बॉल असेल. 1+1 गेट 1 बाय 1 फ्री. 2 धावांनी धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती 26 रन्स. 26 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. ही फ्री हिटची संधी आहे परंतु आघाडीच्या षटकांमध्ये फार कमी रन्स आल्या.
सुरुवातीला जर का रन्स आले असत्या तर ह्या षटकामध्ये थोडं सोपं झालं असतं दादर संघाला. नेक्स्ट मॅच खार सापोलीच्या अगेन्स्ट टीम भवानी फायटर्स रावे. फ्री हिटचा चेंडू जरूर हा वाईट राहील. फ्री हिट देखील कंटिन्यू राहणार आहे. पाच चेंडू आणि 28 धाव संख्येची आवश्यकता. 5 चेंडू 28 ची आवश्यकता असेल. करण मडवी गावदेवी गावठाणचा खेळाडू कोंबड विजेच्या अगेन्स्ट खरं तर ती सामना किंजल ट्रॉफी काय स्टँडर्ड सेट केलं होतं करण मडवी या खेळाडूने. फ्री हिटचा चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी चेंडू मात्र जाईल सरळ सीमा पार चौकार. मगर जाने का नाही. परंतु क्रिकेट जर का तुम्हाला बोलवत असेल तर जरूर जा. खर तर क्रिकेटमध्ये प्रसिद्धी आहे, पैसा आहे आणि क्रिकेटने खूप चांगले मित्र देखील दिलेत. सध्याच्या घडीला क्रिकेटची क्रेज फार आहे तरुणांमध्ये. क्रिकेट आणि बैलगाड्या शर्यती सध्याच्या घडीला चर्चेत राहणारा विषय राहिलाय. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा पाहतोय. रायगड भूषण पुरस्कार खरं तर क्रिकेट क्षेत्रामध्ये एकमेव असा खेळाडू सुशांत मोकल. खरं तर क्रिकेट मुलं हा पुरस्कार त्याला मिळाला. पेनचा कोहिनूर हिरा. त्यानंतर बादल म्हात्रे सारखा खेळाडू दादर टीम मध्ये आपण पाहतोय की ज्या खेळाडूच्या नावावरती 2 बाईक आहेत. चला एक आहे कदाचित ह्या स्पर्धेतील तुम्ही ऍड केलीत की काय. सेन्सिबल. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पराभव स्वीकारलाय जाणता राजा दादर बी संघाने. 3 षटकांचा सामना आणि 55चं टार्गेट फार जड झालं. मोठं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना पडझड झाली. संघर्ष जरूर पाहायला मिळाला परंतु एकतर्फी सामना प्रतिस्पर्धी संघाने दादर संघाला डॉमिनेट केलं.